नमस्कार, मी प्राध्यापक जयंत माने फिनोलेक्स अकॅडमी तर्फे तुम्हा सर्वांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। फिनोलेक्स अकॅडमीच्या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मराठी दिनाचे औचित्य साधून आज साहित्य मेळा आयोजित केलेला आहे। तर पुढील काही मिनिटे हे तुम्हाला भारावून टाकणारे नक्कीच असतील याची मला खात्री आहे। अहो, आपली मायबोली आहे तशी, जी कवितांमधून मृदुल तर ओवाड्यांमधून रांगडी भासते, अशी आपली मराठी भाषा, जी बोली भाषांमधून तर मला खूपच जवळची वाटते आणि त्यामुळे तिच्या शुद्ध आणि अशुद्ध अशा रूपांची मला चर्चा देखील करावीशी वाटत नाही। अहो, आई कधी आपल्याला काळी गोरी किंवा सुंदर कुरूप अशी भासते का? तिच्या मायेची ऊब हीच तर तिची खरी अनुभूती आहे। चला तर मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागामध्ये सहप्राध्यापक असलेले ज्ञानेश्वर जोशी सर, ज्यांना आपण सर्वजण डी जोशी सर म्हणून ओळखतो, तर ते मराठी भाषेविषयी काही विवेचन प्रस्तुत करतील। सरांचा नेहमीच सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग असतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं जे वार्षिक स्नेहसंमेलन असतं युटोपिया, त्याच्यामध्ये जो स्वरसंध्या हा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम दरवर्षी एक हाती ते सांभाळतात आणि तो कार्यक्रम चांगलाच प्रसिद्ध आहे। चला तर मग ऐकूयात डी जोशी सरांना। फिनोलेक्स महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका सौदर्शना बापट, माझे मित्र माने सर, सांस्कृतिक विभाग आणि महाविद्यालयातील इतर सर्व शिक्षक मित्र, आजच्या कार्यक्रमात सादरीकरण करणारे सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। सुरुवातीलाच तुमची माफी मागतो, कारण मी ज्या संगणकावर बसलो आहे त्याचा छायाचित्रक म्हणजे कॅमेरा, आज मराठी भाषा दिनानिमित्तानं जितकं शक्य आहे तितकं मराठी बोललं पाहिजे आपण, तो काम करत नाही आहे हे मला आता एक 5 मिनिटापूर्वीच लक्षात आलं। त्यामुळे छायाचित्रक नसल्यामुळं मी तुमच्यासमोर येऊ शकत नाही आहे, तरी पण मी तुमच्याशी संवाद साधतो आहे। आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन। सर्वप्रथम मी या निमित्तानं तुम्हा सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा देतो। आजचा दिवस म्हणजे मराठी साहित्यातील एक अजरामर व्यक्तिमत्व कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस। हा दिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो। कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912चा। कुसुमाग्रजांनी वयाच्या 17व्या वर्षापासूनच आपल्या साहित्य साधनेला सुरुवात केली। सर्वप्रथम त्यांनी बाल साहित्यापासून श्री गणेशा केला। बालबोध मेवा अशा नावाच्या मासिकातून त्यांनी त्यांच्या कविता आणि ललित साहित्य प्रकाशित करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मात्र कविता, कथा, कादंबरी, नाटक, ललित, वाङ्मय अशा साहित्यातील सर्व प्रकारामध्ये अत्यंत स्वच्छंदीपणे त्यांनी विहार केला। असा कुठलाही मराठीतला साहित्य प्रकार त्यांनी ठेवला नाही ज्याच्यामध्ये त्यांनी काम केलं नाही। 1942 मध्ये त्यांचा एक विशाखा नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि हा काव्यसंग्रह मराठी साहित्यातला आजही एक मैलाचा दगड मानला जातो। करूया क्रांतीचा जय जयकार, वेडात मराठे वीर दौडले सात, आगगाडी आणि जमीन, पृथ्वीचे प्रेमगीत, या त्यांच्या कविता आजही लोकप्रिय आहेत। मी ज्यावेळी इयत्ता 8वी मध्ये शिकत होतो त्यावेळी आमच्या अभ्यासक्रमामध्ये मराठीच्या पाठ्यपुस्तकात पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता होती। ती मी त्यावेळी शिकलो आणि आम्हाला शिकवणारे मराठीचे शिक्षक योगायोगाने ती जोशीच होते। ते इतक्या तन्मयतेने आणि रसिकतेने शिकवायचे, त्यामुळे की काय माहीत नाही, पण आजही ती कविता मला पूर्ण स्मरणात आहे। मूळ कविता खूप मोठी आहे, ती पूर्ण मोठी कविता नंतर मोठं झाल्यावर मला वाचायला बघायला मिळाली, पण मी त्यावेळी 4च अंतरे शिकलो, आमच्या पाठ्यपुस्तकात तेवढेच होते अभ्यासक्रमामध्ये, पण अजूनही ती कविता पूर्णतः आठवते आहे।
सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी पृथ्वी हे एक साधं सरळ भौगोलिक सत्य आहे आणि ते आपण 3री-4थी पासूनच शिकत येतो. पण पृथ्वी ही प्रेयसी आणि सूर्य हा तिचा प्रियकर आणि सूर्याकडे ही प्रेयसी आपल्या प्रेमाची याचना करते आहे. ती कल्पना केवढी उदात्त आहे आणि त्यातून तयार झालेले हे काव्य केवळ अप्रतिम आहे. या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात, युगामागुनी चालली युगे, युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना. युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नव्हाळीतले ना उमाळे ना उसासे, नव्हाळीतले ना उमाळे ना उसासे, न ती आग अंगात आता उरे. विझोनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळूनी गळा घालून या गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या काळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला ज्ञात मी एक धुलिक कण. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला ज्ञात मी एक धुलिक कण. अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. किती आर्तता, किती तळमळ, किती प्रेम आणि ह्या सगळ्या भावना व्यक्त करणारे नेमके चपखल बसणारे शब्द. हे सगळं खूप अप्रतिम आहे, दिव्य आहे, थोर आहे आणि हे सगळं मराठी साहित्यातलं असल्यामुळं मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. कुसुमाग्रजांना नट सम्राट या महान नाट्यकृतीकरता साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. 1988 मध्ये नंतर त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यांच्या स्मृतीला आज आपण सर्वजण वंदन करूया. मराठी साहित्याला विपुल अशी साहित्य संपदा लाभली आहे. तिला थोर संत परंपरा आणि संत वाङ्मयानेही समृद्ध केला आहे. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, असं माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे. माऊली म्हणतात, अरे माझ्या मराठी भाषेचा गोडवा तुला काय सांगू, ती अमृतापेक्षाही गोड आहे, नवे नवे अमृताला ही पैज लावून जिंकणारी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषेचं आणि संस्कृतीचं रक्षण केलं. त्यांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोष तयार केला. हे त्यांच्या आपल्यावर झालेले अनंत उपकार आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, किती नावं सांगावीत. वारकरी संप्रदायातील अनेक विभूतींनी मराठीतूनच धर्माचा अर्थ सांगितला, संसाराचं सार सांगितलं, मोक्ष म्हणजे काय ते शिकवलं आणि शेवटी परमेश्वर प्राप्तीचं गुपित सुद्धा या भाषेतच उलगडलं. कवी मोरोपंत आहेत, इंदिरा संत, शांता शेळके, माधव जुलियन, पद्मा गोळे, अनंत काणेकर, शंकर वैद्य, अण्णाभाऊ साठे, अरुण कांबळे, पु ल देशपांडे, पुरके अत्रे, इरावती कर्वे, वि स खांडेकर, किती किती नावं घ्यायची. ह्या सगळ्या थोर आणि महान विभूती आहेत आणि त्यांनी मराठी साहित्याला अजरामर करून ठेवला आहे. त्या सर्वांनी मराठी साहित्यात जे योगदान केलं आहे ते केवळ अप्रतिम आहे आणि आपण ते कधीच विसरू शकत नाही. आज मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं त्यांना आपण मानाचा मुजरा करूया. पण मित्रांनो, आता काळ बदलला आहे. आजचं युग विज्ञान युग झालंय. आजच्या युगात आपल्याला सर्व ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर करावा लागतो. इतरही अनेक भाषा वेळेनुसार आपल्याला वापराव्या लागतात. तरी मराठीचं महत्व गुगलने ओळखलेलं आहे, ते नाकारलं नाही, ते आपल्याला विसरून चालणार नाही. आपण सर्वच भाषांचा आदर ठेवूया, पण मराठीचा अभिमान आणि प्रेम मात्र आपल्या हृदयात सतत तेवत ठेवूया. मराठी भाषा टिकवण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी जरूर प्रयत्न करूया. मराठी साहित्याचा अभ्यास करूया, मराठी भाषेचा सदैव वापर करूया, मराठी भाषेचा आग्रह धरूया. हाच निश्चय, हाच दृढ संकल्प मला असं वाटतं मित्रांनो आजच्या पवित्र दिवशी आपण सर्वांनीच करूया. आणि तशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आणि मी आज जास्त वेळ घेणार नाही आहे, कारण कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये आता माने सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कथाकथन, कविता आणि इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे. आपण सगळेच जण ते ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत याची मला जाणीव आहे. त्यामुळे तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही आहे. माझ्या छोट्याशा मनोगताचा शेवट कविवर्य कुसुमाग्रजांच्याच 4 ओळींनी करेन.
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा, तिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, तिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम्य धीराने केली मृत्यूवरी मात, केली मृत्यूवरी मात. आपण सगळ्यांनी माझं छोटंसं मनोगत तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. पुन्हा एकदा मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरंच तुमचे शब्द भारावून टाकणारे आहेत आणि आम्हालाही काही जुन्या आठवणी आमच्या पण जाग्या झाल्या. तर यानंतर कार्यक्रमामध्ये जागृती मोहन राणे ही मराठी भाषेची जडणघडण याबद्दल बोलणार आहे. तर ती आपल्याच संस्थेमधून 2020 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून पदवी घेऊन ती बाहेर पडली आहे. तर तिला चित्रकला, बागकाम आणि वाचन अशी ही बरीच आवड आहे आणि ती अजूनही सगळ्या साहित्याशी आणि ह्याच्याशी निगडित आहे. तर ऐकूयात जागृती राणे. मी जागृती मोहन राणे. सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगानं जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, अशा शब्दात माये मराठीचा अभिमान व्यक्त करणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आज आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करत आहोत. मराठी म्हणजे मायबोली, मातृभाषा. ज्याप्रमाणे आईच्या अंगा खांद्यावर खेळत तिचं बोट पकडून आपण लहानाचे मोठे होतो, त्याचप्रमाणे मातृभाषा जिच्या माध्यमातून आपल्याला जगाची ओळख होत असते. ज्या भाषेमधून आपण बोबड्या बोलांची सुरुवात करतो ती माय मराठी आपल्यासाठी फक्त एक भाषा किंवा संवाद साधण्याचं एक साधन नसून तो आपल्या जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा भाग आहे. मराठी ही जगातील काही प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे आणि म्हणूनच तिला स्वतःचा असा एक श्रीमंत इतिहास आहे. मराठी हा शब्द महाराठी या शब्दापासून तयार झाला आहे. राठी म्हणजे व्यवहार, महा म्हणजे खूप लोकांकडून व्यवहारासाठी वापरली जाणारी भाषा म्हणजे मराठी. इसवी सन 983च्या सुमारास मराठीतील पहिलं वाक्य लिहिलं गेलं. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू हा 12व्या शतकात लिहिला गेला. त्यानंतर पहिला गद्य ग्रंथ लीळाचरित्र लिहिला गेला. पैठणमधील सातवाहन साम्राज्याने मराठी भाषेचा वापर सर्वप्रथम प्रशासनात केला. देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेला भरभराट प्राप्त झाली. याच काळात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. त्यानंतर ज्ञानार्जनासाठी मराठीचा वापर सुरू झाला आणि त्यानंतर ती एक ज्ञानभाषा बनली. संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळे तिला लोकमान्यता मिळाली आणि मराठी ही एक लोकभाषा बनली. तर मराठा साम्राज्याच्या काळात तिला राजमान्यताही मिळाली. मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान फार मोलाचं आहे. कारण सातत्याने होत असलेल्या परकीय आक्रमणांपासून महाराष्ट्राचं आणि पर्यायाने मराठी भाषेचं संरक्षण त्यांनी केलं. मराठी भाषेचा प्रवास हा ब्राह्मी, कदंब, मोडी आणि त्यानंतर देवनागरी आणि आताची बाळबोध लिपी असा होत गेला. जगभरात भाषेची एकूण 10 कुळे आहेत. त्यामध्ये मराठी ही इंडो युरोपियन कुळातील भाषा आहे. जगभरात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रमुख भाषांपैकी मराठी ही एक आहे. 2011च्या जनगणनेनुसार 9 कोटी मराठी भाषिक लोक आहेत. जगभरात 15व्या क्रमांकावर मराठी भाषा आहे तर भारतात ती 3ऱ्या क्रमांकावर आहे. 1964 मध्ये मराठी भाषेला अधिकृत राजभाषेचा बहुमान मिळाला आहे. ह्या सगळ्यावरून आपण बघू शकतो की मराठी भाषा ही काळानुरूप विकसित होत गेली. नांदी, खेळे, पोवाडे, लावणी, अभंग, भारूड या सगळ्यांनी ती सजत गेली. तर दशावतार, दंतकथा, लोककथा, वीरगाथा, नाटक, बोलपट यामधून ती विकसित होत गेली, प्रगत होत गेली. आज मराठी साहित्यामध्ये अनेक साहित्याचे परिपूर्ण प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. परंतु असे असले तरी मराठी भाषेला आजही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. आतापर्यंत केवळ 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामध्ये मराठीचा समावेश होणं आवश्यक आहे. मराठी भाषेचा इतिहास फक्त श्रीमंत नाही तर तिचा वर्तमान सुद्धा समृद्ध आहे. आज घडीला वराडी, नागपुरी, अहिराणी, खानदेशी, कोकणी, मालवणी, कोल्हापुरी अशा एकूण 52 बोलीभाषा मराठीमध्ये आढळतात.
त्यानंतर नासाने अंतराळात संदेश पाठवण्यासाठी ज्या 55 भाषांचा समावेश केला, त्यामध्ये मराठी भाषेचा समावेश आहे. आणि हे सगळं बघितल्यावर आपली मराठी ही मातृभाषा असल्याचं नक्कीच सार्थ अभिमान वाटतो. परंतु असे असले तरी आजही मराठी बोलताना अनेकांच्या मनात न्यूनगंड बघायला मिळतो. काळानुरूप अनेक परकीय भाषा शिकणं काळाची गरज बनली आहे. परंतु असे असले तरी मराठी भाषेचं महत्त्व कमी करून चालणार नाही. अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालंय की सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण जर मातृभाषेतून झालं तर ते विद्यार्थी पुढे जाऊन अधिक चांगली प्रगती करतात. आणि म्हणूनच मातृभाषेचं महत्त्व आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज मराठी साहित्याकडे, मराठी नाटकांकडे, चित्रपटांकडे तरुणाईचा ओढ फार कमी दिसतो. आपण सारेच जण काही सलग वाक्य शुद्ध मराठीत बोलू शकत नाही. काही मराठी शब्दांचा तर पूर्णपणे आपल्याला विसर पडला आहे. आणि हे सगळं बघितल्यावर जर आपल्या पिढीची ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या पिढींकडून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण काय अपेक्षा करायचं हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच फक्त आजच्या दिवशी नाही तर दररोज ठरवून मराठी भाषेतून संवाद साधला पाहिजे. किमान एक मराठी पुस्तक महिन्यातून एकदा वाचलं पाहिजे. मराठी नाटक, चित्रपट पाहिले पाहिजेत. आपल्या माय मराठीच्या संवर्धनासाठी उचललेली ही काही पावले देखील फार मोठा बदल घडवून आणू शकतात. आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी बहुभाषिक लोक दिसतात. परंतु दोन मराठी माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती देखील मराठीतून संवाद साधताना दिसत नाहीत. आणि हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने हा मराठीचा आग्रह धरला पाहिजे. कारण मराठी ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नाहीये, फक्त एक मातृभाषा नाहीये, तर ती आपली एक संस्कृती आहे. तो आपला एक ऐतिहासिक वारसा आहे. आणि म्हणून प्रत्येक मराठी माणसाने मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे. आणि तरच आपण सुरेश भटांच्या ओळी खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म जात पंत एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. धन्यवाद जागृती. तर नक्कीच ही पुढची पिढी आहे ती नक्कीच मराठी भाषेसाठी आणि तिच्या संवर्धनासाठी काहीतरी करेल अशी अपेक्षा करतो. तर यापुढे आपल्याशी संवाद साधणार आहेत आपल्याच संस्थेच्या विद्यार्थिनी असणाऱ्या आणि प्रत्येक वेळी सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी आणि अग्रेसर असणाऱ्या आमच्याच विद्युत विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापिका या पदावर कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका प्रिया पोद्दार. नमस्कार, मी प्राध्यापिका प्रिया पोद्दार. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमामध्ये मला माझे 4 शब्द आपणा सर्वांसमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय प्राचार्य आणि महाविद्यालयाच्या सांस्कृतिक मंडळाच्या विषयी आभारी आहे. आज मराठी भाषा दिवस, कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. या निमित्ताने आज मराठी भाषेचा उगम आणि मराठी भाषेचा साहित्याची प्रगती आणि तिचं सर्वंकष रूप याचा एक आलेख तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझा मराठाचे बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंकली, ऐसी अक्षरे रसिके मिळवली. श्री संत ज्ञानेश्वरांच्या या ओळी मराठी भाषेचे सामर्थ्य सार्थपणे अधोरेखित करतात. आपली मराठी भाषा ती कौतुकाची आहे, अमृताहुनी मधुर आहे आणि तरीही सामर्थ्यशाली आहे. आजवर असंख्य कवी लेखकांनी मराठी भाषा सजवली, रुजवली आणि वाढवली. लिखित मराठीचा इतिहास पाहिला तर इसवी सनाच्या 10व्या शतकात एका शिलालेखाच्या स्वरूपात लिहिलं गेलेलं एक वाक्य आणि आज असंख्य पुस्तकं, कविता संग्रह, आध्यात्मिक पुस्तकं एवढंच नव्हे तर आंतरजालावर उपलब्ध असलेले तिचं डिजिटल रूप असा आश्चर्यकारक प्रचंड अवकाश आपल्या समोर येतो. बोलीभाषेतील प्राकृत मराठी संत वाङ्मयाने संस्कारित केली. 19व्या शतकात आधुनिक विचारांचे, विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. या साऱ्या स्थित्यंतरातही आपली मराठी भाषा सर्वसमावेशक झाली. लोककला, दलित साहित्याने तिला सर्वव्यापी आणि साक्षेपी बनवली. हा मराठीचा प्रवास काही कवितांच्या ओळी आणि उत्तरांमधून आपल्यासमोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आता विश्वात्मके देवे येणे भाग्य तिने तोषावे, तोषोनी मज द्यावे असाय दान हे. असे म्हणत संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला साद घातली. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडित.
आजच्या वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेचा उगम ज्ञानोबा माऊलींच्या पसायदानाच्या रूपाने मराठी भाषेने गौरवला. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू असे म्हणत तुकाराम महाराजांनी शब्द सामर्थ्य दुहेरी आणि दुधारी आहे हेही अधोरेखित केलं. तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्देची गौरवे पूजा करू. खरंच तुकोबांची अभंगवाणी ही रंजला गाजलेल्यांना आणि प्रस्थापितांनाही आत्मसामर्थ्य देणारे मराठीचे हे चिरंतन रूपच नाही का? संत परंपरेने सशक्त झालेल्या मराठीने इंग्रजी राजवटीमध्ये आधुनिक विचारांचा अंगीकार केला. प्रस्थापित कल्पना आणि कर्मठ कर्मकांडाचे जोखड झुगारून मोकळा श्वास घेण्याचा उच्चार केला. कवी केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले हे या आधुनिक मराठीचे जनक ठरले. नव्या मनूतील नव्या दमाचा नवा शिपाई आहे, नव्या मनूतील नव्या दमाचा नवा शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे असं म्हणत केशवसुतांनी मराठी जनांना एक दूरदृष्टी दिली. इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणिक त्यावर चढती भविष्य वाचा असा भविष्यवेधी आग्रह केशवसुतांनी धरला. इतिहास हा केवळ मिरवण्यासाठी किंवा गौरवण्यासाठी नसून त्यातून बोध घेऊन पुढील पिढ्यांसाठीची भविष्य उभारणी करणं तेवढंच गरजेचं आहे हा दूरदर्शी विचार आपल्या भाषेने आपल्याला दिला आहे. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि रविकिरण मंडळाच्या कवींनी आपल्या निसर्ग कवितांमधून मराठी जनमानसाला सौंदर्य दृष्टी दिली. औदुंबर वृक्षाचे वर्णन करणारी एक छोटीशी कविता भाषेला किती बहारदार दृश्य रूप देते हे त्याचं उत्तम उदाहरण ठरेल. बालकवी आपल्या या कवितेत म्हणतात, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. किती साध्या पण नितांत सुंदर ओळी आहेत त्या. ही कविता आपल्या अखेरच्या ओळींनी एका टुंडार गावाचे चित्र पूर्ण करताना म्हणते, झाकोळून जळ गोड काळीमा पसरी लाटांवर, झाकोळून जळ गोड काळीमा पसरी लाटांवर, पाय सोडून जळात बसला असला औदुंबर. जिथे मराठीचे असे सौंदर्य साधक रूप विकसित होत होतं तसंच तिचं एक शक्तिशाली रोमहर्षक आणि शौर्यपूर्ण रूपही समाजाला चेतवत होतं. छत्रपती शिवरायांचा पराक्रम गौरवाने मिरवणारी शाहिरांची परंपरा ही मराठी भाषेला लाभली आहे. अशा या सर्वांग सुंदर मराठी भाषेच्या मस्तकावरचा मुकुटमणी म्हणजे साहित्य सम्राट वि. वा. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांची साहित्यकृती. कविता आणि नाटकांच्या रूपाने मराठीचे सालंकृत दैदिप्यमान रूप कुसुमाग्रजांनी मराठी रसिकांसमोर आणले. केवळ भाषा सौष्ठवच नव्हे तर आशय समृद्धता हा मराठी साहित्याचा गाभा आहे हेच शिरवाडकरांच्या कोलंबसचे गर्वगीत या कवितेतून अधोरेखित होते. शिरवाडकर म्हणतात, चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला, चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला, अनंत मुची ध्येयासक्ती अनंत आशा, किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला. हे गर्वगीत कोलंबस तर भलेही असेल पण अवघ्या मानव जातीची चिवट जीवन इच्छा आणि आशावाद यांचंच हे मूर्तिमंत प्रतीक आहे. शिरवाडकरांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा करताना त्यांचा हा आशावाद आपण सर्वांनीच आपल्या आयुष्यात जपला पाहिजे. असेच विजिकिशोर साहित्यिक आणि कुसुमाग्रजांचे समकालीन कवी होते विंदा करंदीकर. मराठी भाषेचं सभ्य पण कणखर रूप आणि बालमनाला विलोभित करणारा सरळ सुगम रूप विंदांच्या साहित्य कृतींमधून आपल्या समोर येतं. विपुल कविता लेखनासोबत बालवाङ्मय निर्मिती करणारे विंदा आपल्या या रचनेतून आयुष्याच्या सर्व संकटांना आव्हान देत म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हे सारे कवी आपल्या कवितांमधून मराठी समृद्ध करत असतानाच अनेक लेखकांनीही मराठी भाषेची ही पालखी अभिमानाने मिरवली. ज्ञानपीठ विजेते लेखक वि. स. खांडेकर यांची ययाती ही अजरामर कादंबरी असू दे किंवा विजय तेंडुलकरांची प्रस्थापितांना धक्के देत समाजाच्या सत्सद विवेकाला हलवून सोडणारी नाट्यसंहिता असू दे, या प्रत्येक कलाकृतीच्या माध्यमातून मराठी भाषेने आपले समाजशिल्प कोरले आहे. असे न मी नसे न मी परी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे असे म्हणणाऱ्या कवयित्री शांता शेळकेंपासून ऋतुचक्र साकारणाऱ्या दुर्गा भागवतांपर्यंत अनेक स्त्री लेखिका आणि कवयित्री मराठी भाषेचे तुळशी वृंदावन शिरी घेऊन
या भाषावारीमध्ये सहभागी झाल्या आहेत. अरे संसार संसार होता कधी म्हणू नये, अरे संसार संसार होता कधी म्हणू नये, रावळीच्या कलशाला लोटा कधी म्हणू नये, असं सांगणाऱ्या संत कवयित्री बहिणाबाई कुटुंब व्यवस्थेला आज अत्यंत गरजेच्या अशा सामंजस्याचा संदेश याच ग्रामीण मराठीमधून किती समर्पकतेने देतात. या साऱ्या साहित्यकृतींबरोबरच दलित साहित्याचा एक समांतर विद्रोही पण सशक्त प्रवाहही मराठी साहित्यामध्ये वाहतो आहे. बलुतकार दया पवार, श्रमिकांच्या वेदना मांडणारे लेखक नारायण सुर्वे, शोषितांच्या वेदनेचा हुंकार भरणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जशी मराठीला एक वेगळी नजर दिली, तशीच गझलकार सुरेश भट, इलाही जमादार आणि कवी ग्रेस यांनी मराठी भाषेला नजाकत दिली. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी या साठीनं माझा पेटण्याचा सोहळा, अशी लखलखीत रचना करणारे कवी सुरेश भट मराठीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले. आणि अर्थातच मराठी साहित्याचा आढावा घेताना आपण एक नाव विसरूच शकत नाही, ते म्हणजे पु ल देशपांडे. साहित्याच्या विविध प्रांतांमध्ये मुसाफिरी करणाऱ्या या अवलियाने मराठीला एक सर्वांग सुंदर देणगी दिली, ती निखळ आणि विशुद्ध विनोदाची. सामान्य माणसाची जगण्याची धडपड सौम्य विनोदाने अधोरेखित करून हसता हसता सर्वांना अंतर्मुख करणारे पु ल जेव्हा त्याच्याही पलीकडे जाऊन स्वतःच्या साहित्याविषयी आपले भाव व्यक्त करतात, तेव्हा ते म्हणतात, प्रतिभेचे थोर देणे लाभलेल्या एखाद्या साहित्यकाराने यातून शब्दांची कितीतरी मोठे शिल्पी उभी केली असते. ती ताकद माझ्यात नाही याची मला जाणीव आहे. हा माझा विनय नाही, भव्य कलाकृतींच्या दर्शनातून मला लाभलेले हे शहाणपण आहे. मराठी भाषेने असा विनय सर्व रसिकांना कायम जाणवून दिला आहे आणि शिकवला आहे. ही साहित्य दिंडी पुढे नेणारे आजच्या काळातले कवी आणि लेखक नव्या रूपबंधाने नव्या माध्यमांमधून मराठीचा वारसा पुढे नेत आहेतच. त्यांना मराठी रसिकांनी समंजस आणि समर्थ साथ करणे मात्र गरजेचे आहे. आज मराठी भाषा दिनी आपण सर्वांनी मराठी वाचन आणि लेखन संस्कृतीचा उच्चार, प्रचार आणि आचार करणे हीच आपल्या मराठी भाषेला आपण दिलेली कृतज्ञतेची पावती ठरेल. धन्यवाद. धन्यवाद मॅम. मराठी भाषेचा प्राकृतापासून आधुनिकतेकडचा प्रवास खरंच खूप छान होता. तर यानंतर कार्यक्रमामध्ये प्राध्यापक प्रबोध होरांबे, जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत, ते आपल्या समोर बाप ही कथा सादर करणार आहेत. नमस्कार. सर्वात आधी सर्व मराठी भाषा प्रेमींना आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. गेले काही महिने जी टाळेबंदी झाली होती, जवळजवळ पूर्ण वर्षभर, त्यात एक नवीन प्रयत्न म्हणून मी एक दोन लेख लिहिले होते आणि त्यातलाच एक लेख तुमच्या समोर सादर करतोय. लेखाचं शीर्षक आहे बाप. बाप बाप. पहिल्यांदाच माझ्या मुलाची बोबडी हाक कानावर आली आणि आनंदाची एक लहर हृदयात उमटली. नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालेला माझा लेख आज पहिल्यांदाच मला काही सांगू पाहत होता. त्याच्या बोबड्या बोलाचं सगळ्यांनाच कोण कौतुक. मीही दिवसभर त्याच कौतुकात रमलेलो. पण जशी रात्री अंथरुणाला पाठ टेकली तशी मनातल्या विचारांनी धावायला सुरुवात केली. बाबा असणं खांद्यावर घेऊन फक्त 1 वर्ष झालेला मी, ज्यांच्या खांद्यावर हे ओझं 30 वर्षांपूर्वी ठेवलंय, त्यांच्याविषयी आज पहिल्यांदाच एका बाबाच्या नजरेतून पाहत होतो. माझ्या जन्मापासूनची 30 वर्ष झरझर नजरेसमोरून सरकू लागली. प्रसंग तेच होते, फक्त त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन आता बदलत होता. बाबा, पप्पा, अण्णा, दादा, आप्पा, संबोधन अनेक, पण नातं एकच. प्रत्येक संकटात पहाडासारखा पाठीशी उभा असणारा बाप. कोण असतो हा बाप? लोक म्हणतात बाबापेक्षा आई 9 महिन्यांनी मोठी असते, पण खरं तर ज्या क्षणी ही गोड बातमी कळते त्याच क्षणी बापाचा देखील जन्म होतो. गोड बातमीचा आनंद असतोच, पण त्यापेक्षा कितीतरी अधिक असते खांद्यावर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव. जन्म घेणारं बाळ आणि त्याची आई या दोघांची काळजी त्याला सतावू लागते. बाळ जन्मण्याआधीच त्याच्या भविष्याची स्वप्न पडायला लागतात आणि एकदा का बाळ या जगात आलं की ही स्वप्न सत्यात उतरवण्याची धडपड चालू होते. त्याचा बाप व्हायला लागतो.
ऑफिस सुटल्यानंतर नाना तऱ्हेची कारणं सांगून इकडे तिकडे भटकणारे पाय आपसूक घरी वळायला लागतात. तेव्हा त्याच्या आई बाबांच्या लक्ष द्यायला लागतं, त्याचा आता बाप होतोय. कुंभकर्णासारखी निद्रा घेणारे शरीर बाळाच्या अस्पष्ट हुंकाराने देखील जागे होते, तेव्हा त्याच्या बायकोच्या देखील लक्षात येतं, त्याचा आता बाप होतोय. कुठल्याही कारणासाठी ऑफिसला सुट्टी घ्यायला कुरकुरणारा तो बाळाला एक शिंक जरी आली तरी कावरा बावरा होतो. त्याला डॉक्टरांकडे घेऊन जायला निघतो. मित्रांच्या कंपूत तासन तास रमणारा तो त्यांना थापा मारून घरीच थांबायला लागतो, तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा बाप होतो. तसं पाहता मुलाला सगळ्यात जवळ कोणी असेल तर अर्थातच आई. पण आई मुलाचं नातं हे थेट, कोणताही आडपडदा न ठेवणारं, मोकळेपणाने सगळ्या भावभावना व्यक्त करणारं. आनंद झाला बाळाला जवळ कर, त्याचा मुका घे. राग आला अबोला धर, त्याचं काही चुकलं तर लगेच शिक्षा दे. सारं काही प्रासंगिक. पण बाबाचं तसं नाही. बाप नावाचा मुखवटा घालूनच त्याला मुलाशी वागावं लागतं. आतून बाप कितीही हळवा मृदू प्रेमळ असू दे, पण मुखवटा कायम कठोर शिस्तप्रिय. मुलाचं काही चुकलं तर हा मुखवटा ओरडतो, कधी कधी कठोरपणे शिक्षा करतो, पण आतून मात्र तुटतो, क्वचित मुसमुसतो, ते मात्र एकांतात. मोकळेपणाची मुभा त्याला नाही. मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या आवडी निवडी छंद यांना तिलांजली देतो. स्वतःला लहानपणी पडलेले कष्ट आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नयेत, आपल्याला न लाभलेली सुख मुलाला मात्र नक्की लाभावीत म्हणून तो आयुष्यभर खपतो. संसाराची गणिते जुळवता जुळवता याच्या आयुष्याची वजाबाकी कधी होते हे त्यालाही कळत नाही. देण्यासारखं असेल ते सारं मुलांच्या ओंजळीत ओतून आपण रेता होतो, आपलं उरलं आयुष्य मुलांच्या हाती सोपवून. यात कुणाच्या वाट्याला पुंडलिक येतो तर कुणी मात्र नटसम्राट होतो. आता ज्याचं त्याचं प्राक्तन. खरं तर बापाचं मुलाशी असलेलं नातं हे फणसासारखं, आतून गऱ्यासारखं मऊ पण बाहेरून फणसाच्या काट्यांसारखं कठोर. लहानपणी आपल्याला हे फणसाचे काटेच अधिक दिसतात. आतले रसाळ गरे समजायला मात्र स्वतःलाच बाप व्हावं लागतं. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्या प्रवासासोबत मलाही माझा प्रवास आठवलाय इथे आता बसल्या बसल्याच. धन्यवाद सर. तर यानंतर अमोल चव्हाण हा एक कथा सादर करणार आहे. अमोल चव्हाण हा 2017-18 मध्येच आपल्या संस्थेतून इंजिनियर झालाय आणि सध्या तो टाटा यांचं एक एंटरप्राइज आहे इन्फिनिटी रिटेल इंडिया, ज्यांचं क्रोमा स्टोअर पण आहे, इलेक्ट्रॉनिक स्टोअर सगळ्यांना माहिती असेलच. त्याच्यामध्ये ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह या पदावरती तो काम करतोय. सदरची कथा ही त्याने मुंबई युवा महोत्सव यामध्ये मराठी कथालेखन या स्पर्धेसाठी लिहिली होती. या स्पर्धेचं स्वरूप असं की ऐनवेळी तुम्हाला विषय दिलेला असतो आणि त्याला अनुसरून दिलेल्या वेळेमध्येच ही कथा तुम्ही लिहायची असते. तर या त्याच्या कथेसाठी त्याला त्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त झालं होतं. चला तर ऐकूयात मग त्याची कथा, जुळे भाऊ. अमोल चव्हाण. नमस्कार, माझं नाव अमोल चव्हाण. माझ्या कथेचं नाव आहे जुळे भाऊ. मित्रांनो, आमच्या कोकणात जर तुम्ही मार्च एप्रिल महिन्यामध्ये याल ना, तर आमच्याकडचा शिमगा अनुभवल्याशिवाय कधी जाऊ नका. आता तुम्ही विचाराल शिमगा म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगतो. आमच्या कोकणात होळी सणाला शिमगा म्हणतात. तुमच्या शहरात कसं एक दिवस होळी केली आणि रंगपंचमी खेळली की तुम्ही मोकळे झालात, पण आमच्याकडे नाही हा बाबा तसं काही. आमच्याकडे देवधर्म असतो, मानपान असतात, पूजा अर्चा असतात. त्यामुळे गावागावात 10-15 दिवसांपर्यंत शिमगा चालतो. शिमगा म्हटलं की कसा, आधी देवाचा मान आणि मग आमचा. आता तुम्ही परत विचाराल तुमचा मान कसा, तर तेही सांगतो. होळीला लागणाऱ्या खोडापासून, त्याच्या पूजेपासून, कलश गावागावात फिरवण्यापासून आणि गावातल्या सर्वांना तीर्थप्रसाद देण्यापासून सगळा कार्यक्रम हा आमचा मानच. पूजा झाल्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी रोंबाट असतं. त्याला गावातली सर्व मंडळी एकत्र येतात, रंग खेळतात आणि शबई मागायला गावागावात फिरतात. घराघरातली माणसं सुद्धा आलेल्या शबईच्या बावल्याला पैसे देऊन खुश करतात. तर असा हा आमचा कोकण. सगळे सण, सगळ्या गोष्टी एकत्र मिळून मिसळून साजरा करतात.
आता ही झाली तुम्हाला द्यायची माहिती. आता मी तुम्हाला आमच्या गावातली एक गोष्ट सांगतो. शबईचे बावले सारीकडे पावले, खुटखुट करता पेटी कुलूप काढता, माका पैसे घालता, शबय 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 शबय. शिमगा सुरू झाला की राम आणि लक्ष्मण सकाळ सकाळीच शबय मागायला गावात सुटले. तसं बघितलं तर दोघेही जुळे भाऊ, गावातल्या सदा गुरुजींची मुलं. भाव कमी आणि मित्रच जास्त. जे काम करणार ते ठरवूनच, नाहीतर लक्षच देणार नाही. तसं बघितलं तर राम हुशार, कुठची पण गोष्ट विचार करून करणारा. एखाद्या कामाने कोणाचं भलं कसं होईल ते बघून काळजीपूर्वक काम करणारा. आणि लक्ष्मण तो तर बजरंगबलीचा अवतार. जिथे साध्या बोलाने काम होत नाही तिथे वाकड्यात जाऊन सगळ्यांना शिस्तीमध्ये आणणारा. तर असे हे दोन रोंबाटात दिवसभर शबय मागत फिरत आणि जे पैसे मिळत त्यातून अनाथांच्या शाळेमध्ये दान करत. मुलं काहीतरी चांगलं काम करतायत म्हणून लोक सुद्धा 2-4 पैसे जास्तच देतात. यावर्षी सुद्धा दोघेही सकाळ सकाळीच शबय मागायला सुटले. हातात सायकल, आईने दिलेली भाकरी, रात्र होईल म्हणून कंदील आणि काठी या सगळ्या सामग्री घेऊन दोघंही गावाबाहेर पडले. दिवसभर गाणी गात गात घराघरात जाऊन पैसे गोळा करत करत फिरले. संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे जवळपास 3,500-4 हजार पर्यंतचा गल्ला जमला होता. यंदाची कमाई जास्त होती हे बघून दोघांनाही आनंद झाला. या पैशामधून अनाथ मुलांना काय बरं देता यावं हा विचार करत दोघेही परतीच्या मार्गाला लागले. घरी जाता जाता काळोख झाला होता. घरी लवकर पोचावं म्हणून दोघेही फास्ट पेडल मारत होते. पण वाटेत काटा लागून रामची सायकल पंक्चर झाली. आता काही दोघांकडे पर्याय नव्हता म्हणून दोघेही चालत चालतच जायला लागले. बोलत बोलत असता असता त्यांना जवळच गाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. एवढ्या रात्री कोण गाणी वाजवत असतील या विचाराने आपसुकच त्यांचे पाय आवाजाच्या दिशेने वळले. थोड्याच वेळात ते एका मोठ्या मैदानात पोहोचले होते. तिथे गावातले लोक दारूच्या बाटल्या घेऊन नाचत होते. रोंबाटात सगळे पिऊन तराटत असतात म्हणून लक्ष्मण मागे वळून चालायला लागला. तोच रामने त्याला थांबवलं. कुठेतरी डाळ शिजते असा त्याला संशय येऊ लागला. तसं बघायला गेलं तर रोंबाटामध्ये दारू पिऊन नाचणं हे आमच्यासाठी काही नवीन नाही. पण आता काळोख पडून गेला होता आणि रात्रीच्या वेळेला मोठमोठ्याने गाणी लावून कोणीतरी नाचेल असं रामला तरी काही वाटत नव्हतं. म्हणून तो लक्षपूर्वक सगळीकडे बघू लागला. आणि अरे हे काय, थोडी माणसं गावकऱ्यांना फुकट दारू पाजत होती, होई तेवढी, पण स्वतः मात्र पित नव्हती. आणि अरे ही बाजूला झोपडी कसली, इथे आधी झोपडी तर नव्हती, काहीतरी बागुलबुवा आहे असा दाट संशय रामला येऊ लागला. लक्ष्मणला हा सगळा प्रकार सांगितल्यावर त्याला पण विश्वास बसला. काहीही करून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायचं असं दोघांनीही ठरवलं. मग काय, दोघांची डोकी वेगवेगळ्या दिशांनी विचार करू लागली. ठरलं. रामच्या आयडियानुसार लक्ष्मण हळूच घोळक्यात घुसला. आडवा तिडवा नाचत बेवड्यांचं सोंग करत जागेचा आढावा घेऊ लागला. कधी झोपडेकडे जाऊन आला तर कधी फुकट पाजणाऱ्या लोकांकडे जाऊन आला. मधीच लोकांच्या मध्ये जाऊन हळूच मिसटला आणि रामकडे आला. ती 5-6 माणसं लोकांना पोटभर पाजत होती आणि फुल तराट झाल्यावर झोपडीकडे नेऊन टाकत होती. ती झोपडी लोकांच्या झोपण्यासाठी नव्हती तर त्याच्या आतमध्ये एक डॉक्टर होता. आतमध्ये आलेल्या लोकांचे डोळे, किडण्या, जे काही अवयव काढायला मिळतील ते सर्व काढत होता आणि तसाच त्यांना फेकून देत होता. हाय रे माझ्या कर्मा. हे ऐकून रामच्या कांठाळ्या बसल्या. तो गप्पच झाला थोड्या वेळासाठी. माणुसकीच्या नावावर कलंक असलेली ही माणसं कुठच्याही थराला जात होती. दोघांनाही काय करावं हा विचार पडला. चालत चालत ते गावापासून बराच लांब आले होते आणि गावात जाऊन पोलिसांना आणणं म्हणजे 1.5-2 तास तर नक्कीच जाणार होते. म्हणजे साधारण अजून 20 जणांचा तरी बळी जाणार होता. या विचारात असताना दोघांनी स्वतःच काहीतरी करायचं ठरवलं. यांना धडा शिकूयाच असं म्हणून राम विचारात गुंतला. तेवढ्यात बेवड्याचा सोंग घेऊन लक्ष्मण परत गर्दीत घुसला. आता मात्र त्यांनी जे दारू पाजत होते त्यांनाच पाजायला सुरुवात केली.
सुरुवातीला त्या लोकांनी नाही नाही म्हटलं, पण लक्ष्मणने जेव्हा आपला इंगा दाखवला तेव्हा त्यांनाही प्यावं लागलाच. शेवटी तीही माणसंच, त्यांनाही दारू हवी झाली. एवढं करून लक्ष्मण परत येतो, तो काय, राम गायब. इथे तिथे तो शोध घेऊ लागला, पण राम दिसेच ना. धप, कुठेतरी आवाज झाला. लक्ष्मण बघू लागला, तो काय, भूत भूत. त्याला समोर कोणतरी भूत दिसलं. रामकडे बघताच रक्षाकडे टरकलीच. हातात कंदील घेऊन लंगोटीवर राहणाऱ्या काका पाटलाचं भूत गावात प्रसिद्ध होतं आणि तेच नेमकं रूप रामने घेतलं होतं. आता काय करावं हे लक्ष्मणला कळलं. त्याने पण लगेच अंगावरचे कपडे काढले आणि दोनही भूत दबक्या पावलीने झोपडीकडे वळाली. आतमध्ये डॉक्टराने 7 ते 8 जणांचं काम तमाम करून टाकलं होतं. पुढच्या माणसाकडे जातो तोच खिडकीकडे आवाज झाला. डॉक्टर अलगद खिडकीकडे जाऊ लागला. धप, तिथे कोणतरी कलमडलं. अचानक एक उघडं भूत चित्रविचित्र चाळे करीत डॉक्टरकडे येऊ लागलं. तो मागे सरला तसा अचानक कंदील मागवला. बापरे, भूत म्हणायला जातो न जातो तोच पाठीमागून आवाज येऊ लागला. पाठी वळून बघतो तर तेच भूत डॉक्टरची पाच्यावर धारण बसले. राम आणि लक्ष्मण आपल्या जुळेपणाचा पूर्णपणे वापर करत होते. कधी या बाजूने तरी कधी त्या बाजूने, कधी खाटी खालून तर टेबलावरून. कंदील तोंडासमोर धरून दोघेही डॉक्टरांना घाबरवू लागले. कितीही विज्ञान शिकलेला असला तरी या भूतांना बघून त्याची चड्डी ओली झाली. हीच संधी साधून लक्ष्मणने त्याला करकचून बांधलं. या अशा पद्धतीमुळे लोकांचं ऑपरेशन तरी थांबलं, पण बाहेरची 5-6 माणसं दोघांच्या आवाक्यातली नव्हती. म्हणून लक्ष्मण झोपडीमध्ये दडून राहिला आणि राम सायकल घेऊन सुसाट गावाच्या दिशेने जाऊ लागला. गावात पोचल्या पोलिसांना त्याने घडलेली सर्व हकीकत सांगितली. तोपर्यंत लक्ष्मणने प्रथमोपचार करून जेवढ्या जणांचा जीव वाचवता येईल तेवढ्यांचा वाचवला. आपला ज्ञान चुकीच्या मार्गाला लावणाऱ्या डॉक्टराला तर त्याने खूप सोडून काढला. थोड्याच वेळात पोलिसांची जीप आली. मग काय होतं, 15 मिनिटातच सगळी टोळी पोलिसांच्या बेड्याच्या आत. ही टोळी अशीच गावातल्या लोकांच्या साधेपणाचा वापर करून त्यांचे अवयव विकून पैसे कमवत होती आणि त्यांनाच राम आणि लक्ष्मण या दोघांनी आपल्या जुळेपणाचा वापर करून पकडून दिलं होतं. दोस्तांनो, बघितलात, परिस्थितीचं भान आणि कमीत कमी वेळात जवळ असलेल्या गोष्टींचा वापर करून योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं असतं ते. राम आणि लक्ष्मण या दोघांनी आपल्या बुद्धिचातुर्यामुळे टोळी पकडून दिली. आता तर त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. येत्या 15 ऑगस्टला तुम्ही सगळे मित्र आवर्जून बघायला या हं. आणि जर आजूबाजूला कोणी चित्रविचित्र हालचाल करत असेल तर करडी नजर ठेवा त्यांच्यावर. शेवटी आपल्या गावाचा विकास म्हणजेच आपल्या देशाचा विकास. धन्यवाद. धन्यवाद अमोल. विद्यापीठाच्या स्तरावरती युवा महोत्सवामध्ये काय ताकदीची मुलं येतात आणि त्यांचं काय सादरीकरण असतं हे आम्हाला इथेच बसून पाहायला मिळालं. त्याबद्दल धन्यवाद. यानंतर अजून एक आपली 2019 मध्ये जिने इंजिनिअरिंग पूर्ण केलं मेकॅनिकल मधून, ही मीरा सिनकर आपल्या समोर कविता सादर करणार आहे. मीरा हिला लहानपणापासूनच कविता करण्याचा छंद आहे आणि तो तिने इंजिनिअरिंग पूर्ण करेपर्यंत आणि पूर्ण झाल्यानंतर सुद्धा जोपासलेला आहे. तर तिला सुद्धा कथा लेखन या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळालं होतं जेव्हा ती 3य वर्षामध्ये होती इंजिनिअरिंगच्या. तर चला ऐकूया मीरा सिनकर हिच्या कविता. सांज अशी कातर वेळी कोण्या डहाळी विसावली, सांज अशी कातर वेळी कोण्या डहाळी विसावली, चंद्र राहिल्या डोळ्यांमध्ये, चंद्र राहिल्या डोळ्यांमध्ये चांदणी दाराशी थांबली. रात सरता सरेना जीव उभा टांगलेला, रात सरता सरेना जीव उभा टांगलेला, तुझ्या आठवणीची सय मुकी अबोल राहिली. पोरका उंबरठा काळजाचा जन्मजन्मीचा शिवणालेला,
पोरका उंबरठा काळजाचा जन्मोजन्मीचा शिणालेला, कशी एकाकी रातराणी, कशी एकाकी रातराणी माप ओलांडून आली. परवा रस्त्यात अडखळत जाणारं गाणं भेटली. सहजपणे मला म्हणालं, थांबणार नाहीस थोडा वेळ? मी म्हटलं, कुठल्या नात्याचा हिशोब देण्यासाठी मी थांबणं गरजेचं इथे, जिथे सगळीच नाती खुंटली आहेत. अशा ठिकाणी मी आता काय करणं अपेक्षित आहे तुला? की त्या पोकळ बांबूमध्ये श्रीकृष्णांनी जी 6 छिद्र दिली आहेत ती अपुरी पडतायत, आणि म्हणूनच चुकल्या माकल्या स्वरांना पुन्हा एकदा सारथ्य करण्यासाठी माझ्या करदमलेल्या श्वासाची गरज भासतीये तुला. तर म्हणाल्या कसं, जेव्हा माझा हात हाती घेतलास तेव्हा माहित होतं इतकं गुंतून जाशील तू माझ्यामध्ये. मग अर्ध्यावरत या सोडलेल्या प्रवासामध्ये तुला साथ होण्याची का लागायली? भलेही शब्द माझ्यासाठी असतील, पण अर्थ तर त्यांना तू दिला होतास ना. अर्धवट घरंगळत जाणाऱ्या माझ्या शब्दांना तुझ्या पूर्णत्वाची, माझ्या अपूर्णतेला तुझ्या पूर्णत्वाची साथ हवी आहे मला. सगळ्याच समीकरणाचा शेवट योग्य समेवर होईलच असं नाही, पण कधी कधी मध्येच जाणवणाऱ्या कोमल आणि वर्जस्वरांपायी मैफिल रंगायची थांबणार नाही. पण त्याच स्वरांवर आरूढ होऊन त्यांना जिवंत करायचं काम मात्र तुला करावं लागेल. करशील ना एवढं? माझंही नकळत मी जशी मान डोलवली तसं हसून ते अलगट माझ्या काळजात उतरलं. धन्यवाद मीरा. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी स्वप्नील पराडकर हा एक कथा सादर करेल. स्वप्नील हा 3य वर्ष विद्युत अभियांत्रिकीमध्ये शिकतोय आणि त्याला मुंबई विद्यापीठाच्या 2019-20 मध्ये झालेल्या युवा महोत्सवामध्ये कथा लेखनामध्ये रौप्य पदक मिळालं होतं. तिथे त्याने नातं ही कथा लिहिली होती, या विषयावरती कथा लिहिली होती. कथेचं शीर्षक होतं नवऱ्याची आगळी वेगळी बायको. आणि या कथेमध्ये त्याने लेखक आणि त्याची लेखणी यांच्यामधला संबंध याच्यावरती कथा सादर केली होती. पण आज तो एक नवीन कथा आपल्यासाठी घेऊन आलाय. तर या नवीन कथेचं नाव आहे गिऱ्हाईक लाल्या हसवणे. चला तर ऐकूयात स्वप्नील पराडकर याला. नमस्कार. आजच्या या मराठी भाषा दिनानिमित्त मी आपल्या पुढे एक कथा सादर करतोय, आणि ती कथा आहे दुकानात आलेल्या एका गिऱ्हाईकाची. तात्या, मला 20 किलो दूध, 13 लिटर साखर, 28 नग रवा आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या वस्तूंचे बिल देखील द्या. हे असे कशालाही कशाचाच संबंध नसलेले बोलणे ऐकू येता माझे लक्ष त्या गिऱ्हाईकाकडे गेले. एवढेच नव्हे तर त्यावर आमच्या तात्यांनी दिलेले लगेचच आपली यादी देतो आणि बिलही देतो हो, हे उत्तर ऐकून मला तर नवलच वाटले. क्षणभर मला असे वाटले आपल्याला लागलेल्या डुलकीतील हे चित्र आहे का काय, परंतु नाही, हे खरोखरच घडताना मी बघत होतो. उगीचच हसणं, त्यानंतर वाण सामान खरेदी करताना द्रव किलोत, तसेच साखर आणि रव्यासारखे पदार्थ हे भलत्याच मापात मागणं, असे काहीसे हे प्रकार म्हणजे वेडेपणा नसून त्यासाठी वेगळ्या प्रकारची एक बुद्धी असावी लागते, हे देखील मला याच गिऱ्हाईकाकडून समजले. आमच्या आळीमध्ये तात्यांचं एक किराणा मालाचं दुकान आहे आणि मी त्या दुकानात त्यांच्याबरोबर गप्पा मारायला अधूनमधून जातच असतो. आमच्या ह्याच गप्पा रंगतदार होत असताना माझी ह्या इसमाशी ओळख झाली. तात्यांच्या दुकानात तसे विविध प्रकारचे गिऱ्हाईक येतच असतात, जसे की गोंधळणारे, घाबरट, खडूस, उर्मट वगैरे वगैरे. परंतु त्या दिवशी आलेल्या ह्या इसमाचा स्वभाव ओळखणे आणि तेही एकाच भेटीत म्हणजे जरा अवघडच काम होते. एकूण त्यांचे चालणे बोलणे बघून तरी मी त्यांना हसतमुख इतकेच म्हणेन. तर अशा ह्या हसतमुख इस्माला म्हणजेच लाल्या काकांना
मी प्रत्यक्ष अनुभवले. त्या दिवशीच्या आमच्या गप्पात लाल्या काका एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत हे मला समजले, परंतु त्याहूनही अधिक ते स्वतःच एक उत्तम विनोदी आणि चालते फिरते चित्र आहेत हे मला याची देही आणि याची डोळा अनुभवायला मिळाले. याचाच अतिशय आनंद वाटतो. अंगात पांढरा सदरा, पायात साधीशी पॅन्ट, कपाळावर ओढलेले ते अष्टगंध आणि आपल्या तब्येतीला शोभतील अशाच मजबूत मिशा आणि सदऱ्याच्या खिशात असलेली ती पेन्सिल, अशा साध्या वेशातच ते तात्यांच्या दुकानात आले होते. इथे येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे कायम खिशात असणारी डायरी संपलेली असल्याने ती विकत घ्यायला ते आले होते. परंतु ऐनवेळी त्यांच्यातील मिश्किलपणा जागा झाला आणि त्याचाच परिणाम म्हणजे त्यांनी तात्यांना दिलेली ही ऑर्डर. तर अशा या मिश्किल लाल्या काकांना मी त्यांच्या व्यंगचित्रकारितेबद्दल विचारले आणि त्यावर व्यंगचित्रकारी ही फक्त एक कला नव्हे तर आपल्या हास्याचं उत्तर म्हणून ती सादर करावी आणि मी ती कायम करणार आणि ह्या पुढेही करतच राहणार असे त्यांनी मला ठामपणे सांगितले. पुढे ते असं देखील म्हणाले, ह्या सगळ्यासाठी किंवा एकूणच प्रत्येकाने आपापली तल्लख बुद्धी इतकी शाबूत ठेवावी की तिचा अगदी शिटी वाजवल्यासारखे कुठेही आणि कधीही वापर करता यायला पाहिजे. अशा या वल्ली बरोबर माझ्या गप्पा रंगतच गेल्या, परंतु ते आल्यापासून माझ्या मनात त्यांच्या उगीच हसण्याबद्दलचा प्रश्न वेढा घालून बसला होता आणि तो वेढा मोडून काढायचे मी ठरवले आणि त्याचा खुलासा त्यांना विचारला. त्यावर ते म्हणतात, माणसं नवे नवे, यू ऑल कॉमन पीपल. समोरच्या व्यक्तीशी बोलताना अरे, काय रे, नमस्कार असे काहीसे नेमकेच बोलता, परंतु मी म्हणजे आय ओनली द पर्सन जो समोरच्याला हसवूनच बोलायला लावतो. एवढ्या एकाच वाक्यात लाल्या काकांनी मला हास्य या 2 अक्षरी शब्दामागचा त्यांचा विचार सांगितला. त्यानंतर त्यांनी आपल्याला हवी असणारी डायरी निवडली आणि त्या वस्तूची योग्य ती किंमत तात्यांना देऊन आपल्या डायरीवर लाल्या हसविणे असे सुवाच्य अक्षरात लिहिले आणि जोरजोरात हसतच ते परतले. ह्या गिऱ्हाईकाने आमच्या डोक्यातील अनेक प्रकारच्या विचारांची काही क्षणातच केवळ हास्याने दांडी उडवली आणि आम्हाला पूर्णतः नवीन इनिंग खेळायला लावली. अशा या लाल्या काकांना खूप खूप सलाम. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नील. लाल्या काका आम्हाला पण खूप आवडले आणि खरंच आजच्या कार्यक्रमाची सांगता ही इतक्या सुंदर कथेने झाली. तर मला तर आजचा कॉलेजमधला दिवस हा सुफळ संपूर्ण झाल्यासारखा वाटतोय. तर सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय अशी मी घोषणा करतो. धन्यवाद.